शिरोली पुलाची तालुका हातकणंगले येथील दिल्ली दरबार हॉटेलजवळ एका व्यक्तीनं दारूच्या नशेत बसवर दगडफेक केल्यानं बसमधील 3 प्रवासी जखमी झालेत। त्यांच्यावर शिरोली येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार करून पुढील उपचारासाठी कोल्हापूर येथे पाठवण्यात आले आहे। कोल्हापूरहून शिरोली, माळवाडी व पेठवडगावकडे निघालेल्या के-एम-टी बसवर नागेश अर्जुन वायडे राहणार जालना यानं दारूच्या नशेत दगडफेक केल्यानं बसमधील राहुल सुनील कुमार चोपडे वय वर्ष 25, भादुले, संचिता नितीन कांबळे वय 17, स्नेहल सुनील कांबळे वय 21 हे तिघेही प्रवासी गंभीर जखमी झाले। त्यांच्यावर प्राथमिक उपचारासाठी शिरोली प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार करून पुढील उपचारासाठी कोल्हापूर शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आलं। राहुल हा भादुले गावचा रहिवासी असून तो कामानिमित्त कोल्हापूर येथे आला होता। आपलं काम उरकून तो पेठवडगाव के-एम-टी बसनं गावाकडे जात होता। मराठी एस न्यूजसाठी शिरोलीहून विनोद शिंगे।